हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. जो अभंग तुमच्या समोर म्हटला गेलाय तो जगद्गुरु संत तुकोबरायांचा काहीसा वादग्रस्त असा हा अभंग आहे. विठला विठला वादग्रस्त या शब्दाचा अर्थ इतका थोडासा वेगळा आहे. वादग्रस्त म्हणजे या अभंगामुळे थोडस वारकरी सांप्रदायिक संतांवर, संतांच्या कार्यावर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं, म्हणून वादग्रस्त म्हटलं. वादग्रस्त म्हणजे यानं काही खूप वाद लावलेले आहेत अशातला भाग नाही, पण वादग्रस्त म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की संतांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर सुशिक्षित लोकांनी, जे बुद्धिमान समजतात आहेत की नाही नंतरचा भाग आहे, जे स्वतःला बुद्धिमान समजतात, बुद्धिवादी समजतात, अशा लोकांनी या अशा अभंगाच्या, अर्थात म्हणजे असे थोडकेच अभंग आहेत काही काही, या अभंगातला जो एक तुकडा आहे ना, ठेविले अनंते तैशीची राहावे, हे वारकरी संप्रदायावर आणि समस्त वारकरी सांप्रदायिक विचारधारेवरच प्रश्नचिन्ह आणणारा तुकडा आहे. विठाला विठाला तुम्ही या अभंगावर कीर्तनही ऐकलेली असतील, याच्या अगोदर पुढेही ऐकायची असतील, ऐकणार आहात याच्यात वाद नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याची आवडती भक्ती नेमकी काय आहे हे सांगतायत. आज माणूस जन्माला आल्यापासून जे लिखित ग्रंथ आहेत, ऋग्वेद असेल किंवा आणखी कोणी असतील, या सगळ्या लिखित ग्रंथांचा आजपर्यंतचा आढावा जर आपण घेतलात ना, माणूस जन्माला आल्यापासून आतापर्यंत प्रत्येक माणूस हा भजनशील आहे. गुरुजी माऊलींची 4थ्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. या श्लोकावर गीतेच्या माऊली म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. भजनशील आहे मनुष्य जात. पहिल्यापासून आजपर्यंत संपूर्ण माणूस, म्हणजे आजपर्यंत जेवढा काही माणूस जात आहे, ती प्रत्येक माणूस हा स्वाभाविकपणे भजनशील आहे. भजनशील आहे म्हणजे ज्याची हा भक्तीनं त्याचं अंतकरण ओथंबून गेलेलं आहे, भजनशीलच आहे पहिल्यापासून माणूस. आणखी एक ओवी ज्ञानोबारांची अशी आहे, ऐशे निहा सकळ जगदंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतला असे. प्रत्येकाच्या अंतकरणात श्रद्धा आहे, कुठे हा नंतरचा भाग आहे, पण प्रत्येकाचं अंतकरण हे श्रद्धेनं भरलेलं आहे. आणि मानवी मनाची सगळ्यात मोठी खासियत ही आहे, मन सतत आधार शोधित राहतं, प्रेमाचा आधार शोधित राहतं, प्रेम करण्यासाठी स्थान शोधित राहतं. कुणीतरी जवळचं असावं, कुणाच्या तरी जवळ जायला मिळावं, कुणीतरी माथ्यावरून हात फिरवावा, जवळ घ्यावं, मांडीवर घ्यावं, कुरवाळावं, या अपेक्षा असतात मनाच्या. आणि मग ते मन प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला असं वेगवेगळ्या ठिकाणी आधार शोधतं. त्याला कधी कधी देव मिळतो आधार म्हणून, मनाची गुंतवणूक करण्यासाठी देव मिळतो. कधी कधी नाही देव मिळाला तो संतांच्या वचनामध्ये तो आधार शोधतो. संतांच्या वचनावर श्रद्धा भाव ठेवून तो पुढे चालायचा प्रयत्न करतो. जिथं भगवान बाबा, वामन भाऊ, ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची शिकवण, त्यांचे विचार, त्यांच्या मूर्ती, त्यांचे संस्कार मिळत राहतील, तिथं तिथं त्याची मान आपोआपच झुकते, आपोआपच झुकते. भजनशील आहे ना, देव मानणार आहे, एक वर्ग देव मानणार आहे, देवापुढे झुकतो, देवाचे भजन करतो, देवासाठी जगतो. एक असा वर्ग आहे की तो देव मानित नाही, पण ज्ञानोबा तुकोबारांसारख्या, भगवान बापांसारख्या लोकांना देवापेक्षा कमी मानित नाही. एक असा वर्ग आहे तो देवही मानित नाही, तो राम, कृष्ण, रहीम, अल्लाह, आणखी कुणी असेल, येशू वगैरे सगळे पाण्यात घालतो. संतांच्याही विचारांची कास तो धरीत नाही, संतांच्याही जवळ जात नाही. आई वडिलांना देवासारखा मानतो, आई वडिलांची पूजा देवासारखा करतो. माऊलींच्या भाषेत जर म्हणाव ना, सकल तीर्थांची धुरे, जे का माता पितरे सकल तीर्थांची धुरे, हे शब्द आहेत ना, हे शब्द उच्चारित नाही, तो जगतो. विठला विठला तीन ऐकले. एक देव मानतो, देवासमोरून जात असताना आपोआपच त्याची मान झुकते, देवाची भक्ती करतो, देवासाठी आयुष्य घालतो. एक
तो देव मानत नाही, एखादा देव मानित नाही, पण साधू संतांच्या विचारांच्या समोर लोटांगण घालतो. ते विचार ग्रहण करण्यासाठी साधू संत हेच देव आहेत या भावनेनं जीवन घालतो. एखादा असा असतो तो देवही नाही किंवा संतही मानित नाही, तो आई वडिलांना देवासारखा मानतो. एखादा असा असतो तो देवही मानित नाही, संतही मानित नाही, आई वडिलांनाही मानित नाही, बायकोचा शब्द मोडीत नाही. बाबांची भाषा आहे, शास्त्रीजींची. बायकोचा शब्द मोडीत नाही. आणि बाबा म्हटले, मग असे लोक म्हणतात देव कुठे आम्हाला विचारतात. बाबांचंच वाक्य म्हटले, तिथंच जिथं तू शब्द मोडीत नाहीस तिथंच. आणि एवढंच नाही, आता ह्या आमच्या माता माऊल्या, ह्या माता माऊल्या यांना कदाचित शब्द नीट आहे का? आज आपण भगवानगडाच्या कुशीतले आहेत. आपल्याला ज्ञानोबाराय माहिती आहेत, तुकोबाराय माहिती आहेत, ज्ञानेश्वरी गाथा, पांडुरंग परमात्मा, राम कृष्ण आदी करून साधू संतांच्या विचारांवर श्रद्धा असल्यामुळे, भाव भक्ती असल्यामुळे आपण देवाधर्माच्या कासेला लागलेले, त्यांची करंगळी धरलेली, आध्यात्मिक विचारांची करंगळी धरू नयेत आपण. पण तरीही एखादा माणूस नास्तिक असेल, तो जरी देव मानित नसला तरी सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये भाव असतो. माऊली म्हणतायत भजन स्वाभाविकपणे भजनशील आहे. हे माता माऊली आमच्या भाकरी बनवतात. भाकरी आता चुलीवर का गॅसवर? हो, चुलीवर की गॅसवर? तुमच्या भाकरी खाऊन खाऊन आम्ही लहानाचे मोठे झालोय. आम्हाला तुमच्या भाकरीची जाण आहे, तुमच्या उपकारांची आम्हाला जाण आहे. तुम्ही भाकरी बनवता. भाकरी बनवायला सुरुवात केल्याच्या मी जेव्हा भाकरी बनवताना पाहायचो ना आमच्या आजीला, आमच्या आईला वगैरे वगैरे सर, तेव्हा त्या माता माऊल्या, आता भाकरी बनवताना पाहण्याचा काही संबंधच येत नाही, जेव्हा पाहायचो ना तेव्हा त्या माता माऊल्या भाकऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी, चुलीवरच्या भाकरींना सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी भाकरी बनवायच्या. आता बनवतात की नाही? भाकरीला सुरुवात करण्यापूर्वी एक बारकी छोटी भाकरी बनवायच्या. आता बनवतात की नाही? आणि काय करता? बनवून काय करता? ती भाकरी छोटीशी अशी बनवता. काय करतात? तुम्ही भाकरी बनवीत नाही. जे बनवतात त्यांना विचार, काय करता? हा, खाऊन टाकता? हा, अग्नीला टाकता. आणि दोन असे पाण्याचे थेंब टाकून काहीतरी कृष्णार्पण वगैरे काहीतरी म्हटलं जात. बरोबर ना? ती भक्ती आहे, ती भक्ती आहे. त्या कदाचित देव मानित असतील किंवा नसतील हा त्यांचा भाग आहे, पण पहिल्या भाकरी करायला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटी भाकरी, पहिली भाकरी कृष्णाला किंवा भगवंताला, त्या परमतत्वाला अर्पण करावी, ही भावना अंतकरणात जन्माला येणं ही भक्ती आहे. विठला विठला एवढंच नाही, तुमचंच चाललंय अशातला भाग नाही. आम्ही तसेच आहेत. हे उगा 10-15 जण बसावेत, बसणं माहिती ना, बसावेत, आपापला स्वतंत्र ग्लास आपल्या हातामध्ये असावा. आणि त्या 10-15 जणांच्या मध्ये असे उंच पुरे, असे एवढ्या आकाराचे निदान खंबे ठेवलेले असावेत 2-3 तरी. त्याच्यातल्याच एका सुज्ञ माणसाने त्याचं एक भूच उघडून हळूहळू एका ग्लासामध्ये थोडी थोडी टाकावी. आणि त्या टाकलेल्या ग्लासामध्ये पुन्हा आणखी शहाण्या एखाद्या व्यक्तीनं 2-3 अशा बर्फाच्या क्यूब घालाव्यात. आणि सगळ्यांच्या मध्ये असा आपापल्या हाताला पुरेल असा, हातानं पुरेल असा सकणा ठेवलेला असावा. आणि मग तो ग्लास अगदीच अमृतानं भरल्यासारखा तोंडाला लावण्याच्या पूर्वी मग आम्ही काय करावं? असं एक बोट बुडवावं आणि असं थोडस उडवावं. मला सर हे नेमके उडवतात कुणाला हे मला माहित नाही. म्हणजे अर्थात म्हणजे तो अमृताचा चषक स्वतःच्या तोंडाला लावण्याच्या पूर्वी त्याच्यातला पहिला घोट आपण आपल्या आराध्य देवतेला द्यावा. हे काय कमी का? हाही एक भक्तीचाच प्रकार ना. विठला विठला भक्ती ही. पण ही सगळी जरी भक्ती असली तरी, म्हणजे भावनेच्या दृष्टीने जर विचार केला, ही सगळी भावना भक्ती जरी असली, भक्तीकडे झुकत असली तरी ती विकृत आहे. शब्द नीट आहे का? ही विकृत आहे.
आणि ज्ञानोबारायांपासून काय झालं, माणसाच्या मनामनापर्यंत पोहोचलेली ही विकृत भक्ती काढून टाकण्यासाठीचे पहिले प्रयत्न व्हायला लागले आणि तिथून मग सोज्वळ भक्ती मनुष्य जीवनामध्ये उतरायला लागली. विठला विठला. आता माऊलींच्या अगोदर भक्ती नव्हती अशातला आहेच भक्ती. भक्तीची व्याख्या करणारेही आहेत, भक्तीचं तात्विक विवेचन करणारेही आहेत. सा तस्मिन परमप्रेम रूपा असं म्हणणारे श्री नारद, परमात्म्यावर परमप्रेम असणं ही भक्ती अशी व्याख्या केली त्यांनी. शांडिल्यांनी ही भक्ती सूत्र लिहिले, त्यांनी ही भक्तीची व्याख्या केली. परानुरक्तीर ईश्वरे, सा परानुरक्तीर ईश्वरे, ईश्वरामध्ये अनुरक्ती, परा अनुरक्ती, अर्थात दोन्हींचाही भाव मात्र एकच आहे, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. शांडिल्य असतील, नारद असतील. माऊलींनी ही भक्तीची व्याख्या केली. भक्तीच्या व्याख्या अगोदरही आहेत. माऊलींनी जी व्याख्या केली ती सगळ्यात पुढची व्याख्या. कदाचित किती समजते मला माहित नाही, पण हळूहळू सांगत सांगत मला तिथपर्यंत न्यायचे, कीर्तन संपेपर्यंत समजेल अशी माझी धारणा आहे. माऊलींची भक्तीची व्याख्या खूप गोड आहे. माऊली म्हणतायत, अर्थात भक्तीची व्याख्या सांगण्याच्या पूर्वी भक्तीची स्थिती सांगतो पहिल्यांदा एकदा. माऊली म्हणतायत 11व्या अध्यायामध्ये, ती जी भक्ती आहे जसं एखादा ढगातून सुटलेला पाण्याचा थेंब जमिनीशिवाय इतरत्र कुठं जातच नाही, त्यानं ठरवलं तरी जात नाही, जाताच येत नाही त्याला. ढगातून सुटलेला पाण्याचा थेंब हा जसा जमीन म्हणजे पृथ्वीशिवाय इतरत्र जातच नाही ना, तसं तुमच्या आमच्या शरीरातून निघालेली प्रत्येक क्रिया काय क्रिया करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येक क्रिया ही परमात्म स्वरूपापर्यंत जाणं ही खरी भक्ती आहे. आणि ओवी अशी आहे, माऊली म्हणतायत, पर्जन्याची सुटिका जैसी परी भक्ती तेची ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचुनी अनारिसी गतीच नेणे. आणि व्याख्या अशी केली माऊलींनी. माऊली म्हणतायत, आम्ही ऐसा हा सहज माझा, नीट आहे का, ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा, तो भक्ती या ओझा बोलीजेगा. विठला विठला. माझा सहज प्रकाश म्हणजे भक्ती आहे अशी व्याख्या ज्ञानोबारायांनी केली. त्यांच्या अगोदर भक्ती नव्हती, होतीच भक्ती, पण भक्तीला विचित्रता आली होती. वैकुण्य भक्तीमध्ये घुसलेले होते. भक्तीला एक भीतीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. भक्ती प्रेमानं होत नव्हती. जरी नारद म्हणत होते ना, सात्वस्मिन परम प्रेम रूपा, तरी सुद्धा भक्तीचं स्वरूप प्रेमाचं राहिलंच नव्हतं. भक्तीचं स्वरूप भीतीचं झालं होतं. जर आम्ही असं नाही केलं तर भगवंत आम्हाला त्रास देईल, कळतंय ना. जर आम्ही नाही अमुक एक गोष्ट नाही केली तर परमात्मा आमच्यावर कोपेल, ही भीती निर्माण झालेली होती. आणि या भीतीपोटी काही दिवसांपूर्वी काय झालं, म्हणजे भक्तीची अवस्था किती खालच्या स्तराला गेलेली होती हे सांगतोय मी. चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ, एक चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ निर्माण झाला हेमाद्री पंडिताच्या, म्हणजे त्यानं लिहिला राजा रामदेवरायाच्या काळामध्ये, माऊलींच्याच त्या काही मागे पुढे काही वर्षांपूर्वी किंवा पुढे. चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ तयार झाला आणि त्या चतुर्वर्ग चिंतामणीमध्ये हेमाद्री पंडितानं निदान 2500 व्रत आणि वैकल्य सांगितले. आम्हाला तुमच्या आमच्या जीवनाला निगडीत असतील असे 2500 व्रत सांगितले, वैकल्य सांगितले. मला सांगा, तुम्ही सगळे सुशिक्षित, म्हणून मी अगोदरच सांगितलं तुम्ही सुशिक्षित आहेत, तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतायत ना. वर्षाचे दिवस किती? वर्षाचे दिवस किती? 365. आणि त्या पंडितांनी सांगितलेले व्रत वैकल्य किती? 2500. या 365 दिवसामध्ये हे 2500 जर विभागायचे असले तर एका दिवसाला 6-7 व्रत वैकल्य येतात. 6 तरी कमीत कमी येतात. एका दिवसाला 6 व्रत येतात. हे 6 व्रत आणि वैकल्य माणसानं करायचे कधी? जर एक दिवसाला 6 येत असतील तर करायचे कधी? दररोज एक करायचं ठरवलं, दररोज एक, तरी 2500 दिवस जातात. 2500 दिवस जातात. हे करायचे कधी?
आणि याचा इतका मोठा दुष्परिणाम मानवी समाजामध्ये घडला की त्या चतुर्वर्ग चिंतामणीच्या सारख्या ग्रंथांनी आणि त्यांनी सांगितलेल्या विधिविधानांनी समाज पोखरला गेला. विठला विठला कुठेही व्रत करा, काय कसलाही व्रत वैकल्य करा, कसल्याही देवाच्या नादी लागा, आणि हे सगळं झाल्याच्या बरं आपल्याकडे देव किती? आपण हिंदूच ना? बरं आहे तरी निदान एवढं तरी तुम्हाला माहिती आहे, हिंदूच ना? काय आपली स्थिती व्हायला लागली मला काही कळत नाही. आता मी काल परवा ऐकलं, म्हणजे हम दो हमारे दो हिंदू, हम दो. एका कीर्तनकाराचं ऐकलं, गुरुजी कोण होतं तिथं कीर्तनाला? हा, फक्त उघडं करायचं नाही, नाव उघडं करायचं नाही. एका कीर्तनकाराचं ऐकलं, म्हणले हम दो हमारे दो असं म्हणत म्हणत आपली संख्या, खरं आहे त्यांचंही, पण ते म्हणले असं करू नका, भरमसाठ होऊ द्या. कीर्तनकार म्हणले कीर्तनात, बरोबर ना? मी पाठीमागे एका एसटीत बसलो होतो. आता हे कोरोनाच्या काळात मी माझी अल्टो विकली आणि त्यानंतर 2-2.5 वर्ष मी माझा प्रवास सगळा बसनं केला. त्या बसमध्ये बसलेलो होतो. एका पाथर्डीमध्ये का कुठेतरी आहे ना, त्या बसमध्ये 14 जण घेऊनच एक बाई घुसली. 14 लेकरं घेऊन, गुरुजी 14 लेकरं घेऊन घुसल्याच्या नंतर इतकी चावचाव, इतकी चावचाव, इतकी चावचाव, आणि त्या बाईने सांगितलं माझं एक फुल. आणि हे जे बाकीचे आहेत ना, ह्या 14 मधले पहिले 2 हाफ माझं एक फुल, पहिले 2 हाफ, आणि बाकीचे सगळे वयाच्या खाली बसतात ते फुकट. बरं इतके चावचाव, हे त्याची चड्डी ओढतय, ते त्याचा शर्ट ओढतय, त्याचा खिसा पडतय, कुठं काय चाललंय. आणि अजिबात म्हणजे त्यांनी पार पाथर्डी पासून नगर, पुण्याला जायचं होतं ना, नगर पर्यंत एवढा कलमान, एवढा दिदारा सगळा, सगळी बस डोक्यावर घेतली, डोक्यावर अक्षरशः डोक्यावर घेतली. ते वैतागून कंडक्टरच म्हणलं, बाई आपले लेकरं म्हणजे तुमचे लेकरं जर इतकेच लाखोळ आहेत, हा शब्द त्याचा शब्द हा, जर बाई तुमचे लेकरं जर इतकेच लाखोळ आहेत, तर निदान अर्धेच आणायचे, अर्धे घरीच ठेवायचे. ती इतकी तापली ना गुरुजी, हा अक्कल नाही काय? मला कळत नाही, तुम्हाला काय सांगणार? तू कोण सांगणार? मला कळत नाही काय? हा, मी अर्धे घरीच ठेवून आले ना. आमच्याकडे हिंदू धर्म म्हटल्याच्या नंतर आमच्याकडे 33 कोटी देव आहेत, बरोबर ना? 33 कोटी देव आहेत. कोटी म्हणजे हा प्रकार आहे, कधी नंतर विषय वेगळा येतो, स्वतंत्र कीर्तनाचा विषय. 33 कोटी देव, हेही कमी पडतात की काय म्हणून आमच्याकडे पीर साहेब आहेच डोक्यावर. हा, हे कमी पडतात आम्हाला 33 कोटी. आणि शब्द नीट ऐका, इतकी विचित्रता यायला लागली भक्तीमध्ये, इतकी विकृती यायला लागली भक्तीमध्ये. भक्तीचं स्वरूप विकृत व्हायला लागलं, तिला कर्मकांडाचं रूप प्राप्त व्हायला लागलं. माऊलीच्या अंतकरणाला वाईट वाटलं. भक्ती आहे, स्वभावतः भजनशील असा माणूस आहेच, वाद नाही, पण तरी सुद्धा यांची प्रेम भावना विपरीत दिशेला वाहते. आणि यामुळे काय होते, अंधश्रद्धा अंतकरणामध्ये फोपावते. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अयोग्य असे विचार यांच्या अंतकरणामध्ये जागा घेत आहेत, व्यापक व्हायला लागलेले आहेत. आणि समाजाचं जीवनमान कुठेतरी दुःखाकडे चाललंय. आपण कोण आहेत, आपली योग्यता काय, आपली लायकी काय, आपण काय करू शकतोय, आपल्या शक्यता काय आहेत, या सगळ्या गोष्टी विसरलेल्या आहेत. आणि या विसरण्याचं कारण हे अज्ञानाची भक्ती आहे. बाबा भाऊ या साधू संतांनी गावागावात जाऊन एखाद्या देवतेला माळी घालाव्यात. देवतेलाही माळी, माणसांना माळी घातल्याच्यात वाद नाही हो, माणसांना माळी घातल्याच्यात वाद नाही. त्या रोकडोबाला ऐकतच नव्हते, लोक ऐकतच नव्हते.
बाबा रात्री 2 वाजता जाऊन स्वतःच्या गळ्यात ती माळ त्याच्या गळ्यात टाकून दिली बाबांनी. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतात लोक कशाला पाहतात? लोकांच्या डोक्यात तेवढं एकच लोक बाबा स्वतः आले म्हणले थांबा, आधी पहा म्हणले, आता आपला देव माळकरी झालाय. अरे माणसं माळकरी केली असतील याच्यात वाद नाही. तुमच्या आमच्या अंतकरणातलं अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या साधू संतांना देव सुद्धा माळकरी करावे लागलेत. विठाला विठाला आणि कितीतरी जागेवरच्या अंधश्रद्धा ज्या माणसाच्या मानगुटीवर बसलेल्या आहेत, माणसाला मनुष्य म्हणून जगू देत नाहीयेत, या अंधश्रद्धा या साधू संतांनी दूर केल्या. विचित्रता जी यायला लागली होती ना भक्तीमध्ये. आणि आणखी एक वारकरी संप्रदायाच्या अतिरिक्त एक चैतन्य नावाचा संप्रदाय आहे, तो महाराष्ट्रात नाहीये. मी गेल्या वेळेस कुठेतरी एका ठिकाणी आपल्या परिसरात तो हा विषय थोडासा बोललो होतो. मला असं वाटतं माळेगावला एवढा विषय मी बोललो होतो. चैतन्य नावाचा संप्रदाय आहे आणि चैतन्य संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीची इतकी मोठी फोफावली भक्तीचा विस्तार इतका मोठा झाला की मधुरा नावाच्या भक्तीखाली आणखी विकृती माणसाच्या अंतकरणामध्ये आली. मधुरा अर्थात चैतन्य संप्रदायानं राधाभाव घ्यायला प्राधान्य दिलं. या राधाभाव या शब्दाचा अर्थ असा आहे, पुरुषानं स्त्रियांचे कपडे घालायचे, दाढी मिशाच्या कट करायच्या, ते सांगायची गरज नसावी. दाढी मिशा चकाट करायच्या, दाढी मिशा काढून टाकून स्त्रियांचे कपडे घालायचे म्हणजे साडी वगैरे, आणि लांब लचक असे केस राखायचे, कानामध्ये कुंडल किंवा रिंग वगैरे काहीतरी घालायच्या, नाकात सुद्धा काहीतरी नथनी वगैरे काहीतरी काय जे असेल ते काही अलंकार घालायचे, आणि स्त्रियांसारखं वागत मी एक स्त्री आहे, म्हणजे मी एक राधा आहे आणि परमात्मा म्हणजे कृष्ण हा आमचा प्रियकर आहे, या भावनेनं आयुष्य काढायचं. याला म्हणतात राधाभाव. बंगाल सारख्या प्रांतामध्ये हे चैतन्य नावाच्या संप्रदायाचं इतकं स्तोम माजलं की हे राधाभाव घेणारे. मला कधी कधी प्रश्न पडतो, जर भगवंताला म्हणजे कृष्णाला तुझ्याकडून राधेच्या स्त्रीच्या वेशातच भक्ती करणं अपेक्षित होतं, तर त्याला वेड लागलं होतं का तुला पुरुष बनवलं त्यानं? जर तुम्ही स्त्रियांचे कपडे घालूनच तुम्ही भक्ती करावी हे जर त्याला अपेक्षित होतं, त्याला अगोदरच स्त्री केलं असतं ना. ज्या अर्थी तुला पुरुष बनवलंय त्या अर्थी तुझ्याकडून काहीतरी पुरुषार्थाची अपेक्षा आहे. आणि जे पहिलं वाक्य आहे ना दुसऱ्या अध्यायातलं, ते पहिलं वाक्य इथं उच्चारावं वाटतं मला. क्लैप्यम मास्म गमपार्थ, नपुंसकत्वाकडे जाऊ नका. विठाला विठाला हे असले काही जे प्रकार आहेत, हे असले विकृत प्रकार राधा भावासारखे किंवा काही, हे असले विकृत प्रकार भक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनमानसात रुजू शकले नाहीत, मातीत रुजू शकले नाहीत. याचं सर्वस्वी श्रेय द्यावं लागतं ज्ञानेश्वरीला, ज्ञानोबारायांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या शिकवणीला. त्यांनी पहिल्यांदा भक्तीची व्याख्या सांगून भक्तीचं स्वरूप सांगितलं आणि कर्मकांडात गुंतलेल्या भक्तीला मोकळं करून भक्ती तुमच्या आमच्या मनापर्यंत आणून मांडली. तुमच्या आमच्या मनापर्यंत काय, तुमच्या आमच्या जीवनात आणून मांडली. तुम्ही आम्ही जे दररोजच्या व्यवहारातले जे कर्म करतोय ना, तिथपर्यंत आणून दिली. विठाला विठाला नीट ऐका बरं का, तिथपर्यंत आणून दिली. आणि त्यांनी सांगितलं भक्ती करायची गरज नाही. आणि आमच्या डोक्यात ज्या धारणा आहेत ना, आम्ही आपल्या डोक्यात ज्या धारणा आहेत ना, भक्ती केली पाहिजे, दही दूध तूप लोणी, भगवंताला आंघोळी घातल्या पाहिजेत, काय जे नाही ते उपचार, त्याला आणखी वेगवेगळे कपडे, वेगवेगळे आभूषण, अलंकार, हे तुमची मानमान्यता आहे. त्याला काय मिळतंय त्याची काय मानमान्यता आहे हा भाग नाहीये. तुम्ही तुमच्या मानमान्यता त्याच्यावर थोपण्याचा प्रयत्न करताय. आणि आपण जेव्हा आपल्या मानमान्यता त्याच्यावर थोपतो ना, ती भक्ती होत नाही, ते कर्मकांड होतं. विठाला विठाला विठाला
कर्मकांड. कर्मकांड सोवळच घातलं पाहिजे. देवाला आंघोळ घालताना असाच वेढा घातला पाहिजे. आरती ओवाळताना अशी नाही, आरती कशी ओवाळावी, अशी ओवाळावी का अशी ओवाळी तर चालत नाही असं म्हणणं, हे यालाच कर्मकांड म्हणतात. अरे ओवाळू दे ना, काय बिघडतंय. आणखी कर्मकांडाचे स्वरूप सांगू. इथं आल्याच्या नंतर हार घालू नको, गळ्यात माळा आहे का, जाऊ दे ना बाबा, आज नसली म्हणून काय बिघडतं, घालील ना उद्या, कधी तर नाही घातले म्हणून काय बिघडते. येतोय तर खरं ना, येऊ दे ना. आणि जर नियम लावण्याचे प्रयत्न केले तर ती भक्ती होत नाही, ते कर्मकांड होतं. बुक्का लावत असताना बुक्का लावलेला पाहिजे, किंवा तुझ्या डोक्यात टोपीच पाहिजे. आता ते नारळ देताना सुद्धा नारळाच्या वरून पाकिट येऊ देऊ नका, खालीच घाला. नारळाच्या काय बिघडतंय, नाहीच दिलं तरीही काय बिघडतंय. पण जेव्हा आम्ही असंच पाहिजे तसंच नको असे नियम लावतो ना, नियमात अडकलो की ती भक्ती होत नाही, त्याला कर्मकांडाचं रूप येतं. आणि माऊलींनी कर्मकांडाला समूळ नायनाट करण्यासाठी कर्मकांडाला वेगळं रूप दिलं. नायनाट या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. नायनाट म्हणजे कर्मकांड माऊलींनी नाकारलं नाही, कर्मकांडाचं रूप फक्त पालटवलं. जी शोषणाची पूर्ण तयार झाली होती, जी या व्यवस्थेमध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये एक ठराविक वर्गच अध्यात्माची मक्तेदारी घेऊन जगत होता, ती मक्तेदारी नष्ट करण्यासाठी माऊलींनी असे काहीतरी. आणि शब्द नीट ऐका, ही जी माऊलींसारख्या साधू संतांची क्रांती, ही झेंडे घेऊन चालणारी क्रांती नाहीये. ही जी माऊलींसारख्या साधू संतांची क्रांती, ही घोषणा देणारी क्रांती नाहीये. ही अगदी मुळ्या पोखरून त्यांना नष्ट करणारी क्रांती आहे. अगदी शेवटातून माणूस किंवा व्यवस्था बदलण्याच्या भानगडीत संत पडत नाहीत. मग माऊली, भगवान बाबा किंवा कुणी असतील, माणूस किंवा व्यवस्था बदलायच्या भानगडीत पडत नाहीत, माणसाचं मन बदलायच्या भानगडीत पडतात. माणसाचं मन बदललं ना तर आपोआप समाज व्यवस्था सुधारते. ही त्यांची धारणा आहे. विठला विठला कर्मकांडावर प्रहार करीत असताना ते नाकारलं, एकदम नाकारलं असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचं स्वरूप चेंज केलं, कर्मकांडाचं स्वरूप चेंज केलं. आणि हे ते 3 वर्ग आहेत, 3 काय मार्ग आहेत, ज्ञान, भक्ती आणि कर्म. या तिन्ही मार्गाला एकत्र आणलं. शब्द नीट ऐका. भक्ती इतकी साधी करून ठेवली हो, इतकी साधी करून ठेवली भक्ती ना, तुम्ही जे कराल ती भक्ती ठरली पाहिजे अशी त्यांची मान्यता. भक्ती करा म्हणत नाहीत, 10-5 माळी घाला. काय माळींचं हे ते स्तोम. मी काल परवा एक जण मला भेटला, कपडेच घालीत नाहीत, कपडेच घालीत नाहीत, नुसते बंडीवर बनियन. आणि सगळ्या प्रवासात येते, कुठेही जात तसेच. बरे कीर्तनात तरी तसे उभे राहत नाहीत. एवढ्या मोठ्या माळी, मला त्या माळी बाजूला काढून पाहावं लागलं चेहरा कुणाचा आहे. इतक्या माळी, बरं एकच असली तर काय बिघडतं. देव म्हणतो का की नाही, आणखी 10-5 असल्या तरच तू माझा, असं होतंय. एक जरी असली, अहो काही कधी ना माळ नसली तरीही भगवंताच्या मांडीवर जाऊन बसण्याचा अधिकार असू शकतो. काय तिथं माळच असली पाहिजे, किंवा 10-5च असल्या पाहिजेत, किंवा असाच बुक्का लागला पाहिजे, आडवाच किंवा उभाच गंध लावला, असलं कुठलंच काही नाही. असे नियम आले, संपली भक्ती. विठला विठला शास्त्रीजी आपले बाबा आळंदीला इथं यायच्या अगोदर काही वर्षांपूर्वी आळंदीत नवीन आले होते. अर्थात म्हणजे अगोदरचं आळंदीचं शिक्षण घेऊन पुन्हा आणखी ऋषिकेश, हरिद्वार 1-2 वर्ष राहून नंतर मुंबईमध्ये राहिले. आणि 10-12 वर्ष तिथं स्वामीजींच्या छत्रछायेखाली अभ्यास केल्याच्या नंतर पुन्हा एकदा PhDच्या निमित्तानं पुण्यात अर्थात आळंदीमध्ये राहायला आले. आता ते केस बाबांचे, केस धोत्र काठाचे, शर्टही वेगळाच. आता दांडेकर शर्ट ना त्यांचा, बाकीच्यांचा दांडेकर शर्ट, यांचा शर्टही वेगळाच. त्याला स्वतंत्र नावं आहेत. आणि खरं सांगू, वारकरी संप्रदायातल्या उशिरा का होत नाही, पण वारकरी संप्रदायिकांनी हे सगळं स्वीकारलं. आणि स्वीकारल्याच्या नंतर आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. खरं म्हणजे वारकरी संप्रदायातल्या लोकांना खऱ्या अर्थानं जगावं कसं हे जर कोणी शिकवलं असेल ना तर शास्त्रीजींनी. उगा नाही तर पाप्याच्या पित्रासारखं
थोबाड नीट नाही, दृष्टी नीट नाही, बोलणंही नीट नाही आणि खाणं तर अजिबातच नाही. विठाला विठाला आणि म्हणून पहिल्यांदा नवीन नवीन आले ना सगळे लोक, आता हे त्यांचे शब्द आहेत हा, हे माझे नाही, त्यांच्याच मुखातून सगळे लोक आहेत ना जे अगोदरच्या प्रतिष्ठित आहेत, ही व्यवस्था कशी असते हे समजून घ्या. अगोदरच्या सगळ्या प्रतिष्ठित कीर्तनकार आहेत ना ते सगळे नावं ठेवायचे, केसच काढीत नाही, चप्पीच करीत नाही, काठाचे धोत्र आमुकच. यांनी ना सगळं धाब्यावर बसवलं. धाबा म्हणजे स्लॅब हा, धाबा म्हणजे माळवत माळवत. विठाला विठाला हे सगळं बाजूला सारलं, हे सगळे नियम बाजूला सारून आपली स्वतःची एक शैली निर्माण केली, विचारांची शैली. आणि शब्द नीट आहे का, जे नावं ठेवायचे ना ते कधीतरी त्यांचं बाबांचं आळंदीत जर कीर्तन, म्हणजे दरवर्षीच असायचं, पण कधीतरी कीर्तन असायचं ना, वर्षातून एक कीर्तन जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानाच्या सप्ताहामध्ये दरवर्षीचं एक असायचं. मोठे बाबा ठेवायचे, मोठे बाबा विठ्ठलबा चौधरी मोठे बाबांचं कीर्तन ठेवायचं, दरवर्षीचं कीर्तन असायचं. हे दररोज शिव्या देणारे लोक आहेत ना, याला अक्कलच नाही, ही केसच काढीत नाही, चप्पीच करीत नाही, आमुकच नाही, हे सगळे लोक आहेत ना रेकॉर्डिंग करायला वॉकमन असायचे जुने, ते छोटे छोटे वॉकमन घेऊन असे लांब लांब बसायचे रेकॉर्डिंग करून घ्यायला. एकच दुखणं, वागत चांगलं नाही पण बोलतो लय खास. आलं ना, वागत चांगलं नसलं, जरी समजा धोत्र काय असते आणि जे शिव्या द्यायचे किंवा नावं ठेवायचे, हे बाबांचे शब्द आहेत हा, माझे नाही. जे नावं ठेवायचे ना काठाच्या धोत्राला, आता जाऊन पाहिलं तर बाबांपेक्षा त्यांचे काठ मोठाले आहेत. याला म्हणतात परिवर्तन. विठाला विठाला म्हणून हे असंच पाहिजे, काठाच नको, चप्पीच करा, हेच करा, हे असले नियम लावणं म्हणजे भक्तीला कर्मकांडाचं रूप देणं. माऊलींनी काय केलं, हे सगळे नियम धाब्यावर टाकून दिले, हे सगळे नियम हाकलून दिले आणि भक्तीला एक सोज्वळ रूप आणून दिलं. भक्ती करा म्हणत नाहीत माऊली, तुम्ही जे कराल ती भक्ती ठरली पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे. तुम्ही जे काय करताय हा महत्वाचा भाग नाही. शेती आहे, शेतकरी आहे, शेती करणं हा तुमचा व्यवसाय आहे, व्यवहार आहे, तेच तुमचं कर्म आहे. तुमची शेती करणं हे तुमचं कर्म आहे, कर्म नव्हे, ती तुमची भक्ती आहे. शिक्षक आहे, शिक्षकांनी मुलांना शिकविणं, एक एक स्टेप त्याला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतं, त्याला समजून घेणं, आपल्या पद्धतीनं समजावून सांगणं आणि त्याची लेवल वाढवणं. त्यांना दह्याच्या तुपालोण्याच्या आंघोळ घालायची गरज नाही देवाला. विद्यार्थ्यांना यथायोग्य रीतीनं आकार देणं ही त्या शिक्षकाची भक्ती आहे. माऊलीने सांगितलं. काय भक्तीची व्याख्या करावी, माझ्या खूप आवडीचा विषय तो, मी बऱ्याच ठिकाणी बोललोय, पण खूप आवडीचा विषय. व्याख्याच करता येत नाही, व्याख्याच करता येत नाही. 10-5 माळी नाही, 10-5 असं सगळं रंगीत झालेलं तोंड, बुक्यानं म्हणायचंय मला, काळ नाही म्हणायचं. रंगीत झालेलं तोंड म्हणजे भक्ती नाही. व्याख्याच करता येत नाही भक्तीची. तुम्ही जे कराल ती भक्ती ठरली पाहिजे, ही वारकरी संप्रदायाची भक्ती आहे. विठ्ठला एखाद्या कसाई माहिती आहे ना, कसाई काय करतो, बोला टेन्शन घेऊ नका, आपलंच गाव आहे आणि बुवा आपलाच आहे. कसाई काय करतो, मांस विक्रीचा धंदा करतो, बरोबर ना सर? मांस विक्रीचा धंदा करतो. एक एक मांसाचा तुकडा कसायानं कापून विकण्यासाठी पारड्यात ठेवायचा प्रयत्न करावा आणि भगवंतानं येऊन त्याला मदत करावी. काय भक्तीची व्याख्या करणार आहे तुम्ही सांगा बरं? सजन कसाया विकू लागे मांसा, सजन कसाया विकू लागे मांसा, माया सावजात कुरकुलागे, माया सावजात कुरकुलागे.
भजन कसाया विपुला गे मौला भजन कसाया विपुला गे माया सावधान गुरुकुला गे गुरुकुला गे भजन कसाया विपुला गे काय काय व्याख्या करायची भक्तीची? सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, ही भक्ती आहे. आणि म्हणून माऊलींची 18व्या अध्यायामधली एक अतिशय मार्मिक आणि गोड उभी आहे. माऊलींनी भक्ती मोडीत काढली नाही जुनी. भजनशील आहे माणूस, स्वाभाविकपणे भजनशील आहे. स्वाभाविकपणे भजनशील असलेल्या मनाला माऊलींनी कर्माचा आधार दिला आणि भक्तीला कर्माला भक्तीमध्ये कन्वर्ट केलं. तुमचं कर्म हेच तुमची भक्ती आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. अपारा तोषा लागी या शब्दाचा अर्थ आहे आवडते देवा. पहिलं चरण हे तोर भक्ती पहा दिसायला किती लहान आहेत पण शोधावे लागतात कुठे. मूर्ती लहान, कीर्ती आणि किती 20-25 वर्षांपासून ते इथे येतात, बरोबर ना. आता बंद करा असं मला म्हणायचं नाही. आमच्या गावात 2097 पासून यायची ती 1997 पासून 1997 पासून 96 पासून ती यायची. अगदी लहान होतो मी, अगदी लहान तेव्हापासून. आणि इतका स्वभाव चांगला ना, स्वतःच विना घेणार, टाळ घेणार, काहीच नसलं, कोणीच नसलं तरी ए पुढे सारखा, मागच्या ना जागा द्या, मागच्या ना जागा द्या. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कशाही ठिकाणी अगदी चपखल स्वतःला ऍडजस्ट करू शकणारा इतका लवचिक स्वभाव मी अजून पाहिला नव्हता. एवढाच
तसाच आहे, अजूनही तसाच आहे. विठला आणि अशा रीतीनं मी अभंगावर येऊ आलोय. अर्थात मी अभंग सोडून गेलेलोच नव्हतो, पण अभंगाच्या पहिल्या चरणावर मला यायचंय हे अगदीच लक्षात पटकन न आल्यामुळे त्यांनी इतकी सुंदर पद्धतीनं पहिल्या झटक्यात उचलून घेतलं ना, आणि चालय इतकी सुंदर म्हणली. प्रमाणाला चाली अशा आमच्या आत्ताच्या लोकांनी अशा चाली समजून घेतल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत आणि अशा चाली म्हटल्या गेल्या पाहिजेत. विठाला विठाला पण त्यातल्या त्यात भगवानगडाची एक बरी चांगली एक पद्धत आहे. भगवानगडाची एक चांगली शैली आहे. भगवानगडानं बाबांनी हे कटाक्षानं जाणून बुजून पाळले. आता एखाद दुसरी चाल गाण्याची येत असेल याच्यातला भाग नाही, पण मला चांगलं आठवतंय गुरुजी, सावरगावला आपला नारळी सप्ताह होता आणि सावरगावच्या नारळी सप्ताहामध्ये पहिल्याच दिवशी हरिपाठामध्ये कोणीतरी गाण्याच्या चालीवर ज्ञानदेवाप्रमाणे सुरू केलं होतं आणि बाबांच्या बरोबर मी तिकडे कुठेतरी ते पंक्तीमध्ये होतो. ज्ञानदेवाप्रमाणे जसं कानावर पडलं ना, जापळ बंद करायला बाबांना इतक्या सहज नाही सांगितलं ते, मी कीर्तनात आहे म्हणून सांग. म्हणजे हे कटाक्षानं भगवानगडानं म्हणजे निदान अजून तरी 50% आम्ही वारकरी संप्रदायाच्या चाली म्हणतोय. विठला विठला हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. हीच आतापर्यंत जी भक्ती सांगितली ना, भक्तीतले वैगुण्य विकृती दूर करून भक्तीला सोज्वळ रूप, एक खऱ्या अर्थानं प्रेमास्पद, प्रेमाचं परिपक्व अशी अवस्था भक्तीला ज्ञानोबारायांनी दिली आणि सोज्वळ रूप आपल्या जीवनामध्ये अर्थात दररोजच्या व्यवहारामध्ये आणून ठेवलं. सोज्वळ रूप तया सर्वात्मका ईश्वरा, हीच भक्ती आहे. म्हणजे तुमचं दररोजचं कर्म ही तुमची भक्ती आहे आणि तेच यथायोग्य रीतीनं करणं, कोणत्याही अभिमानाशिवाय मी करतो या अहंकाराशिवाय करणं आणि त्यानंतर केल्याच्या नंतर अमुकच एक मिळावं या अपेक्षेच्या विरहित करणं, अशा दोन गोष्टी सोडून जे कर्म करतो ना, ती खरी भक्ती आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नावबंध कर्माचा की ह्या दोन गोष्टी, कर्तृत्वाचा मद, अहंकार, मी करतो आणि का कोणास ठाऊक अहंकार इतका वाईट आहे, इतका वाईट आहे. भक्ती करणाऱ्यांनाही वाईट आहे, सामान्य लोकांचं काय म्हणावं, इतका वाईट आहे ना. ज्ञानोबारांची नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे 2 मिनिटात पाण्यात. विठला विठला अहंकार रहित होऊन करायचं आणि अमुक केल्याच्या नंतर अमुकच एक मिळावं ही अपेक्षा करायची नाही. आता अपेक्षा विरहित कर्म करणं इतकं सोपं आहे अशातला भाग नाहीये. विठला विठला या संसाराचा जो गाडा आहे ना, ह्या संसारात आलोत ना आपण, त्याची संकल्पावी माया संसाराची. शब्द नीट ऐका, या संसारात आलोत ना आपण, हा हाकायचा आलोत म्हणण्याचा अर्थ भगवान बाबा सुद्धा संसारात आहेत, वामन भाऊ सुद्धा संसारात आहेत, ज्ञानोबा सुद्धा संसारात आहेत. शब्द नीट ऐका, माणूस या जगातला प्रत्येक जण संसारातच आहे. या जगातला प्रत्येक जीव संसारात आहे. हा माणूस संसारात असणं हा भाग वेगळा आहे, माणसाच्या मनात संसार असणं हे लई वाईट आहे. कळतंय ना? माणूस संसारात असेल याच्यात वाद नाही, तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक संसारात आहे. पण माणसाच्या मनात एकदा संसार जायला लागला ना, मग ते वाईट आहे. आणि मनात एकदा संसार गेला ना, माणूस माणसात राहत नाही, तो फक्त बैल होऊन जातो. विठला विठला 3 शब्द आहेत इंग्रजीतले, अगदी गोड आहेत ते. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी मोर मोर मोर, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, मोर. आणखी मिळत गेलं ना, पाहिजे 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 म्हणत म्हणत मिळतही गेलं ना, तिथं ती चेंज होतं. आता मोर राहत नाही, आता बेटर येतं.
आता आणखी नकोय, जरा चांगलं हवंय. कळालं? फक्त मनाची, मी म्हणून सांगितलं, मन आधार शोधतं प्रेमासाठी, काहीतरी शोधत राहतं, त्याच्यावर टेकणी असावी. कशावर तरी टेकायला बसायला मिळावं, टेकायला मिळावं, कशावर तरी मांडीवर कुणाच्या तरी बसायला मिळावं, ही मनाची अपेक्षा असते. आणखी हवंय ही पहिली अपेक्षा आहे. त्या अपेक्षा जर पूर्ण होत गेल्या तर अपेक्षा पूर्तीच्या नंतर त्याला आणखी नकोय, जे मिळेल ते चांगलं हवंय. बेटर 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 करीत करीत चांगलं चांगलं स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. त्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या अगोदर हवंय. ध्यानात आलं? हे मिळत गेलं इथपर्यंत ठीक आहे, पण जे मिळतंय ना ते चांगलं तर हवंच आहे, पण नुसतं चांगलंही नकोय, समोरच्याच्या अगोदर मला हवंय. फास्ट, फास्टर, मोर, बेटर आणि फास्टर हे 3 शब्द आहेत. आणि याच्यात या 3 शब्दांच्या जाळ्यात माणूस अडकला ना, त्याचं नाव आहे संसार. विठला विठला आपण तुलना करायला लागलो कुणाशी तरी, ह्याला त्याला मिळतंय ना, अमुक एक मिळतंय ना, मला का मिळत नाही, तुलना झाली. संसार जे आहे त्याच्यामध्ये काही हरकत नाही, काही हरकत नाही. माऊलींनी मांडीवर घेतले, 2-5 ओव्या कळायला लागल्यात, ओव्यांमधून ओव्याच्या माध्यमातून आनंद यायला लागलाय ना, काही बिघडत नाही ना. शेजारच्यानं गाडी घेतली असेल, काय बिघडतंय? आपल्याला नसेल काय, आपण मोटरसायकलवर आहेत. गेल्या वर्षी, गेल्या 2 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, अमुक 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 यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी गाडी घेतली. आहे ध्यानात तुमच्या? नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमचं बरं आहे. विठला विठला हे असलं जीवन नाहीये. समाधान चित्ती असू द्यावे, समाधान ते चित्तामध्ये समाधान हवंय. आणि या संसाराची आपल्या अंतःकरणातली जी जी त्याच्याविषयीची धारणा आहे ना, ती थोडीशी शिथिल करून, काही हरकत नाही, तुला जसं करायचंय तसं कर, तुझा संसार आहे, तुझ्या पद्धतीनं हाक, तुला जे करा. सुख दिलंस तरी काय हरकत नाही, दुःख दिलंस तरी काय हरकत नाही. सुख जसं आम्ही तुझा प्रसाद म्हणून ग्रहण करतोय ना, ते दुःख सुद्धा तुझा प्रसाद म्हणूनच ग्रहण करू. याला म्हणतात जगणं. आणि हे त्यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनते तैसेचे राहावे, ठेविले अनते तैसेचे राहावे, ठेविले अनते तैसेचे राहावे, ठेविले अनते तैसेचे राहावे, ठेविले म्हणजे जसं देव ठेवील तसं राहायचं, खटाव पडून झोपून राहायचं, अशातला भाग नाही. हे असले अर्थ लावले गेल्यामुळे वाद निर्माण झाले.
या शब्दांचे अर्थ असे नाहीत की पडल्या दे रे हरी पलंगावर, असे अर्थ नाहीयेत. या शब्दांचा अर्थ तुम्ही प्रयत्न करीत करीत जा, सुख मिळायचं की दुःख मिळायचं हे त्याच्या हातात आहे. पाणी नाही आहे ना प्यायला, उन्हाळा आहे, पाणी नाही आहे ना प्यायला, बोर घेतलाच पाहिजे. हे तुमचं कर्तृत्व आहे, पुरुषार्थ आहे, घेतलाच पाहिजे. विहीर असेल, काय असेल, बोर असेल, पण बोर घेऊन सुद्धा पाणी नाहीच लागलं तर ते मात्र देवाच्या हातात ठेवा. तर तुम्ही बोर घेतच नसाल हे नपुंसकपणा आहे. कळतंय? ठेविले अनंत तैसेची रस, देवाचीच इच्छा नाही आम्ही पाणी प्यावा. मला आमचं काय नाही का, बोरच न घेणं, बोर घेण्याचे विचारच टाळणं हे बावळटपण आहे. बोर घेतल्याच्या नंतर सुद्धा पाणी जर लागत नसेल तर तिथं लावावं लागतंय ठेविले अनंते तैसेची राहावी. एक नाही, आम्ही आणखी पैशात ना आणखी घेऊ. नाहीच दिलं पाणी तर पुन्हा लावायचं. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. या शब्दाचा इतका गोड अर्थ आहे ना, नीट समजून घ्या. इतका गोड, म्हणून एक बोर घेतला, 2 बोर घेतले ना अपयश आले, एक परीक्षा दिली, 2 नाही 10 वर्ष परीक्षा देत गेलो आणि अपयशच येत आहे म्हणून आत्महत्या नाही. ठीक आहे ना, चित्ती असू द्यावे समाधान, काही बिघडत नाही ना. अजून 1-2 आटम, अजून 1-2 वेळा, आणखी 1-2 परीक्षा देऊ ना आम्ही, आणखी त्याच्यात नाहीच पास झालो तर काय बिघडतंय, चहाची टपरी टाकू पण जीवन सोडायचं नाहीत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, काहीच बिघडत नाही. अपयश आल्यानं किंवा आपल्या जीवनामध्ये एखादा दुःखाचा डोंगर, आई जाते, वडील जातात, भाऊ जातो, आणखी कोणीतरी जातं, कुणी आणखी मोठमोठे दुःखाचे डोंगर कोसळतात. म्हणून आत्महत्या किंवा जीवन सोडून देणं, जगणं सोडून देणं हा त्याच्यावरचा अंतिम पर्याय नाहीये. काही हरकत नाही, आज नाही उद्या नाही परवा, कधीतरी सुख देशील. आणि शब्द नीट ऐका, सुख बाहेरून मिळत नाही, ते तुमच्या चित्तातून येत असतं. चित्ती असू द्यावे समाधान. ज्याला मिळतच नाही ना त्याला कितीही असलं तरी मिळत नाही हो सुख. कितीही मोठा झाला, कितीही पैसा आला, कितीही लेकर बाळन, कितीही बार इमले तयार झाल्या, मनोरथांच्या उतरंडी उतरीरची, कितीही मोठा झाला तरी सुख मिळत नाही. आणि कधी कधी रस्त्यावर भीक मागणारा भिकारी 2 रुपये नाही दिले ना, एक शिवी देताना पुन्हा आनंदानं दुसऱ्याकडे जाते. नाही दिलेत ना तुम्ही, ठक 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 करून नाहीच दिले ना, एक शिवी देताय पण आनंदानं पण दुसऱ्याकडे जाते. तो सोडत नाही, नाही देतच नाही कोणी म्हणून मी आता आत्महत्या करतो असं नाही म्हणत ते. आपण कुठे चाललोच हे कळत नाही. चित्ती असू द्यावे समाधान. अयोग्य रीतीनं शब्दांचे अर्थ लावले गेले. ठेविले अनंते म्हणजे जसे आहोत तसेच राहा असे अर्थ नाहीयेत. जे ठेवायचं असेल भगवंताला, सुखात ठेवील दुःखात ठेवील त्याच्याविषयी समाधान मानित चला. चित्ती असू द्यावे वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ भोगण येते फळ संचिताचे. सुख दुःख येत असतील ना, ते संचिताचा भोग आहे असं गृहीत धरून पुढे निघावं लागतं. याचं नाव आहे समर्पण. आणि तुझा संसार आहे देवा, तुला जसा पुढे घेऊन जायचा आहे ना तू बघ. शेवटचं चरण. तुका म्हणे घालू तयावारी भार, तुका म्हणे घालू तयावारी भार, तुका म्हणे घालू तयावारी भार, तुका म्हणे तुका म्हणे घालू तयारी भार, म्हणे घालू तयारी भार, तुका म्हणे घालू तयारी भार, म्हणे घालू तयारी भार. Wow.
चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे
पारगावची सुद्धा एक स्वतंत्र फळीच निर्माण व्हायला लागली. खूप छान वाटतं. म्हणजे हे कदाचित तुमच्या आठवण माझं मगाशी म्हणजे का 2-3 दिवसापूर्वी आमच्याकडे आली होती, त्यांनी आठवण माझ्या ध्यानात होतं. पण मी अगदी 8वी-9वीला काहीतरी असेल माझ्या अंदाजे, 8वीला वगैरे. छगन बाबा तुमचे ट्रॅक्टर मध्ये घेऊन आलते ह्या लोकांना. छगन बाबा ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर भरूनच आणलं होतं. ते सगळे जण नाही, पण निदान त्याच्यातले 4-5 लोक का होत नाही या पंथाला, या विचारांना, या आध्यात्मिक क्षेत्राला टिकून राहिले, चिटकून राहिले. आणि आज अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांची ही एक फळी निर्माण होते. बाबांचे आशीर्वादच म्हणावे लागतील हे, नाही का. आणि म्हणून ही भगवानगडाची सगळी मंडळी, हरिभक्त परायण, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, ज्यांची कीर्तनं मिळविण्यासाठी 2-2 वर्षांपूर्वीपासून प्रयत्न करावे लागतात, हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्तीजी महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हे चिरंजीव गेल्या 4 वर्षांपासून भगवान. तसं पाहिलं तर ते स्वतः कीर्तनकारही आहेत आणि गायन तर तुम्ही ऐकतच आलायत. आता मोठ्याचं लेकरू आहे अरे. आणि पुन्हा लेकरू तर मोठ्याच आहे, पण ज्यांच्या हाताखाली शिकायचंय तेही मोठेच आहेत. दुहेरी योग आहे आमच्या जीवनामध्ये. निदान एक योग तरी आहेच. आम्ही आमची घर, आमची पार्श्वभूमी, आमच्या या सगळ्यांचा विचार करावा तर आम्ही आपले ठेविले अनंते तशी नाही. पण त्यानंतर ज्यांच्या करंगळीला धरायला मिळालं ना, महाराष्ट्रातील 1 नंबरचे विद्वान वारकरी संप्रदायातले गुरुरेश शास्त्रीजी यांनी. आणि म्हणून गेल्या 6 दिवसांपासून तुम्ही ज्यांची कीर्तनं ऐकत आलायत ना, आमच्यासारख्या पोरांची, ही कीर्तनं आमची नाहीतच. आम्ही त्यांच्याकडून शिकायचे, 2-2, 5-5 शब्द काहीतरी त्यांचे ऐकायचे, ते सिद्धांत आम्ही आमच्या ढंगात बसवायचे आणि ते आमच्या मुखातून तुमच्या समोर आणून मांडायचे. एवढेच आमचे काम आहे. बाकी जसं माऊली म्हणतात ना की ज्ञानोबा काय निवृत्तीनाथांसाठी किंबहुना तुमचे केले, हे धर्म कीर्तन सिद्धी केली, तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन जसं या ज्ञानेश्वरीला चिटकून राहील, या आध्यात्मिक विचारांना चिटकून राहील आणि काही हे शब्द तुमच्यापर्यंत आणून टाकण्याची जबाबदारी आमच्यावर नियतीने सोपवली ना, मग आम्ही म्हणावं त्यांच्यासाठी. माऊली त्यांच्या गुरूंसाठी म्हणतात, आम्ही आमच्या गुरूंसाठी म्हणावं किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले. येत माझे जी उरले पायिक पण
एक आम्ही फक्त एक निमित्त आहेत आणि निमित्त म्हणूनच आम्हीच काय या जगातल्या प्रत्येक माणसानं निमित्त म्हणूनच जगावं. प्रत्येक माणसानं निमित्त म्हणून उगा म्हणू नये मी असंच. गुरुजी आमच्या गावातले एका म्हाताराला वाटायचं आणि ते सतत वय झालं 87 सारखं शिव्या द्या. 4 पोरं सारखं शिव्या द्या. आकली नाहीत, अमुक नाही, धमुक नाही. मी नसल्यावर तुमचं काय होईल, मी नसल्यावर तुमचं काय होईल. 87 वर्ष. बारकं पोरग जरा चाबर होतं म्हणजे बाबा तुम्ही एकदा नसूनच बघा बरं. नाही नसूनच बघा म्हातारा जरा तापड. नाहीतरी आपलं रक्त तसलंच आहे. कुठं तापलेलं काय अगदी पातळ तव्यासारखं एका सेकंदात तापतो आपण. तापलेलं लगेच राग आला आणि लगेच पिशवी भरली. पडशी जुन्या काळात पडशी असायची. पंढरपूर 15 दिवस गेले. मेसेज नाही, मिस कॉल नाही, फोन नाही, निरोपही नाही. आणि 15 दिवसांच्या नंतर ध्यानात आलं मी नसलो तरी यांचं व्यवस्थित होतंय. चला माऊलींची उभी पुढिलांचे ओझे आपुल्या माथा घ्यायचे तरी का न दाटीचे धनुर्धरा. त्याचा संसार आहे ना तो बघल ना. तुका म्हणे घालू तयावरी भार त्याच आहे ना त्याची जबाबदारी ना. आपण कोण आहेत. विनाकारण अहंकारानं आपण स्वतःच मुंडकं द्यायचा प्रयत्न करू नये. जेव्हा जेव्हा आपण अहंकारानं आपला खांदा किंवा मुंडकं देतो ना त्रास झाल्याशी तरी का न दाटीचे धनुर्धरा. त्रास 100% होतो. मुंडकं देण्यापेक्षा त्याच आहे त्याच्यावर सोपून द्यायचं. मी पाठीमागे एक छोटीशी गोष्ट ऐकली होती मोठ्या प्रवचन करायची. 2 गावताच्या गाड्या 2 मिनिटात संपेल गोष्ट. अगदी सोपी साधी. 2 गावताच्या गाड्या डोंगरावर. पाऊस आला. मृगाचा मोठा पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर डोंगरावर पडलेल्या गवताच्या काड्या त्या पाण्याच्या प्रवाहात वाहायला लागल्या. पाण्याच्या प्रवाहात वाहायला लागल्याच्या नंतर एका गवताच्या काडीनं मनातल्या मनात विचार करा. हे कोण विचार केला. हे कोण पाणी. काय याचा अधिकार, काय याची लायकी, हे कोण, याची काय काय संबंध आहे याचा. आणि हे मला कुठं घेऊन चाललंय. मला नाही, मला जायचंच नाही, मला जायचंच नाही. आणि गवताची गाडी त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात वाहायला लागली. गवताच्या विरोधात वाहायला सुरुवात केल्याच्या नंतर शेजारची गवताची काडी पाहते. ती विरोधात वाहत नाही. ती म्हणते मी विरोध करून सुद्धा जर तुम्हाला तुझ्या बरोबरच घेऊन जाणार असेल तर मी विरोध का करू. मी जर विरोध करून सुद्धा मला पुन्हा डोंगरापर्यंत जाता येणारच नसेल आणि जिथून आले त्या घरापर्यंत जर मला पोहोचताच येणार नसेल मी विरोध का करू. त्यापेक्षा तू मला घेऊनच जाणार आहेस ना. तुला कुठेही जायचं असेल तिथं काय हरकत नाही. विरोध केला तरीही आणि नाही केला तरीही तू जर घेऊनच जाणार असशील ना त्यापेक्षा मी तुझ्या बरोबरीनं पोहायचा सुरुवात करेन, पोहायला प्रयत्न करेन. जा घेऊन. नाही मी तुला मदत करेन. चल आपण दोघं जाऊ. असं जीवन याला म्हणतात समर्पण. जर आपण विरोध करून सुद्धा आपल्या जीवनातले सुख दुःख टाळणारच नसतील, आपण विरोध करून सुद्धा भगवंताला शिव्या देऊन नावं ठेवून सुद्धा जर आपल्या जीवनातलं परिवर्तन अटळच असेल, येणारे लपंडाव सुख दुःखांचे आणि जीवनातल्या काय चढ उतारांच्या गोष्टी जर होणारच असतील चढ उतार, तर का मग आपण विनाकारणच आपल्या जीवनात त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा सर्वस्व त्याला म्हणायचं तुझा संसार आहे तू बघून घे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. आणि त्याच्या पायावर घातल्याच्या नंतर निवांत होऊन जेव्हा आपण जगतो ना तेव्हा आपोआपच अंतकरणाचं समाधान द्विगुणित होतच. चित्ती असू द्यावे समाधान. हे शब्द मी या ठिकाणी थांबवतोय. या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज, हरिभक्तपरायण नागरे महाराज, प्रकाश महाराज नागरे यांचे हे चिरंजीव आणि आपल्या सर्वांचेच आभार मानून या शब्दांना विराम देतो. विठोबा